Students, from today I am going to teach you the lesson number 5, expansion formulae. Expansion of formulas. बघा आपण फोर्थ लेसन नंतर घेणार आहोत त्यामध्ये कन्स्ट्रक्शन्स आहे. ओके, छोटासा लेसन आहे पण हा थोडासा ब्रीफ लेसन आहे. याच्यात बरेच फॉर्म्युलाज आहेत त्यामुळे आपण पहिल्यांदा फिफ्थ लेसन घेऊया. एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युलाज. You can see here the three formulas are written. You all learn these formulas in 7th standard. आठवत असेल तर बघा 7th standard मध्ये तीन फॉर्म्युलाज आपण पाहिलेले आहेत. a plus b bracket square. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलाज कंपल्सरी पाहिजे असतो. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. इथे प्लस असेल तर सगळीकडे प्लस साइन येतं. जर मध्ये मायनस साइन असेल ना इथे फक्त मायनस साइन येतं. a square minus 2ab plus b square. And third formula, first bracket a plus b, second bracket a minus b is equal to a square minus b square. हे फॉर्म्युलाज आहे. हे कसे आपण वापरायचे आहे हे थोडक्यात रिव्हिजन आहे. बघू आपल्याला कोणाला येत नसेल तर नक्कीच यावरून समजेल. x plus 2y whole bracket square. x plus 2y bracket square. This one is first term, this one is second term. याला आपण a म्हणणार, याला b म्हणणार. फॉर्म्युला प्रमाणे a plus b bracket square. फॉर्म्युला काय आहे? a square plus 2ab plus b square. a square म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा. हा a आहे ना आणि हा b आहे म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणून x स्क्वेअर प्लस फॉर्म्युला काय 2 into ab. a म्हणजे फर्स्ट टर्म आणि b म्हणजे सेकंड टर्म प्लस इथे बघा फॉर्म्युला काय b स्क्वेअर. b स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा. बघा इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म. इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथे सेकंड टर्मचा स्क्वेअर, मध्ये मात्र बघा प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म. थोडक्यात बघा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. कळतंय का फॉर्म्युला? इथे पहिल्या टर्मचा स्क्वेअर करायचा, मध्ये प्लस 2 घ्यायचं, त्याला फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मने मल्टिप्लाय करायचं प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस यांचा मल्टिप्लाय बघा 2 2 जा 4, एक्स ने वाय ला मल्टिप्लाय केला xy 4xy प्लस 2y चा स्क्वेअर केला तर 4y स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 4y स्क्वेअर. कळतंय? नेक्स्ट वन बघूया. 2x minus 5y ब्रॅकेट स्क्वेअर. 2x minus 5y ब्रॅकेट स्क्वेअर. इथे मायनस साइन आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा. फक्त प्लसच्या ठिकाणी इथे फक्त मायनस आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा. इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथे सेकंड टर्मचा स्क्वेअर, इथे मात्र मध्ये बघा मायनस 2. इथे मायनस साइन असलं ना इथे मायनस आहे ना, मायनस 2 ने फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. याला ब्रॅकेट मध्ये टाका स्क्वेअर करताना. 2 चा स्क्वेअर येणार 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस यांचा मल्टिप्लाय करा. 2 2 जा 4, 4 5 जा 20, x ने y ला मल्टिप्लाय केलं xy प्लस 5 चा स्क्वेअर येणार 25 आणि y स्क्वेअर. बघा कुठे प्रॉब्लेम असेल तर अजून एक एक्झाम्पल 101 चा स्क्वेअर. इथे पण आपला हा फॉर्म्युला यूज करता येईल. 101 ला डिवाइड करायचं, याचे फॅक्टर्स घ्यायचे. 101 म्हणजे 100 प्लस 1. 100 आणि 1 ची ऍडिशन केली तर 101 येते की नाही? 100 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर
मग आता बघा याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. हा फॉर्म्युला यूज करता येईल की नाही? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सांगा ए स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा. इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर केला प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर केला. 100 चा स्क्वेअर केला बघा 10,000 आला. यांचा मल्टिप्लाय 200 आला. 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे. आणि यांची सगळ्यांची ऍडिशन करा. इथे बघा मला ऍडिशन करून दाखवले. 10,000 प्लस 200 आणि प्लस 1 यांची ऍडिशन केली 10,201 येईल. ऍडिशन व्यवस्थित करा. ओके. नेक्स्ट 98 स्क्वेअर. 98 चे फॅक्टर्स असे केला 100 मायनस 2. बघा 100 मधून 2 मायनस केला 98 येतील की नाही? 100 मधून 2 मायनस केले 98 येतात की नाही? म्हणून 100 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म इथे मायनस साइन आहे की नाही? म्हणून मायनसचा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे मल्टिप्लाय करायचा प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा. 100 चा स्क्वेअर 10,000. इथे मल्टिप्लाय बघा 2 2 जा 4. 4 ने 100 ला मल्टिप्लाय केलं 400 प्लस 2 चा स्क्वेअर करा 4. आता पहिल्यांदा या दोघांची सबट्रॅक्शन करून घ्यायची आणि सबट्रॅक्शन केल्या त्याच्यामध्ये 4 काय करायचे? ऍड करायचे. म्हणून 9,604. कुणाचा स्क्वेअर आहे हा? 98 चा स्क्वेअर. आपण रफ पेजवर करून बघितलं 98 इंटू 98 तरी आन्सर एवढंच येणार आहे. हे फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करता येतो? स्क्वेअर फाइंड आउट करता येतो. इथेपर्यंत बघा कुठे प्रॉब्लेम आहे का? नेक्स्ट आहे 5m प्लस 3m इन द फर्स्ट ब्रॅकेट. इन द सेकंड ब्रॅकेट 5m मायनस 3m. इथे बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे बघा. इथे 5m इथे पण 5m. इथे 3m इथे पण 3m. फक्त बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे. आपला फॉर्म्युला यूज करताय बघा. फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. बघा एका ब्रॅकेट मध्ये प्लस आहे का? सेकंड मध्ये मायनस आहे का? हे जर असेल तर मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला द्वारा आपल्याला पाठांतर पाहिजे. अजून बरेच फॉर्म्युला या लेसन मध्ये आपल्याला शिकायचे आहेत. हे तर लास्ट इयरचे रिवाइज केलेले आहे. पण फॉर्म्युला कंपल्सरी पाठ पाहिजे. कारण 9th ला 10th ला पण हेच फॉर्म्युला पुन्हा रिवाइज होणार आहे. लक्षात घ्या. ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग तसं असं करायचं 5m चा स्क्वेअर मध्ये साइन मात्र मायनस घ्यायचा फॉर्म्युला आहे म्हणून मायनस आणि 3n चा स्क्वेअर ब्रॅकेट मेड आला. 5m चा स्क्वेअर बघा 25m स्क्वेअर मायनस 3n चा स्क्वेअर करा 9n स्क्वेअर. यांची सबट्रॅक्शन पॉसिबल नाही. इथे m स्क्वेअर आहे इथे कोण आहे? n स्क्वेअर आहे. हेच फायनल आन्सर आहे. 25m स्क्वेअर मायनस 9n स्क्वेअर. लक्षात घ्या. हे पहिल्यांदा हे फॉर्म्युला आहे. याच्या आपण रिव्हिजन बरीच करू शकतो आणि यावेळी पण आपण पुढच्या काही लेसन मध्ये यांचा पुन्हा वापर करायचा आहे. त्यामुळे फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करा. ओके.